नमस्कार शेतकरी मित्रांनो, अण्णा बडे भूजल सर्वेक्षण महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत। तर आपण आलेलो आहोत लातूर जिल्हा, लातूर तालुका आणि आपण एक रुई रामेश्वर ह्या भागामध्ये आपण आलेलो आहोत आणि काही दिवसापूर्वी आपण ह्या ठिकाणी बोरवेलचा पॉईंट दिलेला होता आणि योगायोगाने आपण गाडी साईडला लावून आपण त्या बोरचा पॉईंटकडे निघालेलो आहोत आणि आठवणीत आल्यामुळे थोडंसं व्हिडिओ बनवा म्हणून थोडंसं लक्षात आलं की लगेच व्हिडिओ बनवायला चालू केला। तर ह्या जागेवर आपण 1.5 ते 2 एकर क्षेत्र होतं आणि 2 एकर क्षेत्र होतं, पण आपण त्यांचा एक जुना बोरवेल चक्क फेल होता। तुम्हाला बघू शकता त्या ठिकाणी चक्क बोरवेल फेल होता, बघू शकता। आता त्या जागेवर हे बघू शकता, बघा हे जे आहे ते चक्क बोर फेल आहे, इथं कसलाही बोर चालत नव्हता आणि आपण त्याच्यानंतर आपण दुसरा बोरवेल दिलेला आहे बरोबर ह्या ठिकाणी। ह्या काटाडीत वगैरे आपण जवळ गेल्याच्या नंतर दिसून जाईल, पण ह्या ठिकाणी बोरवेल आपण दिलेला आहे आणि त्या ठिकाणी बोरवेल मात्र फेल गेलेला आहे, चक्क बोर फेल। तर आपल्याला हे पूर्ण क्षेत्र चेक केल्याच्या नंतर आपल्याला असं जाणवलं ही त्यावेळेला भयानक अडचण होती आणि अडचणीमध्ये नारळ झालं, कॉपर रॉड झालं, पिकोडब्ल्यूटी झालं, GR झालं, एक 3 ते 4 मेथडनं आपण चेक केलं तर त्या ठिकाणी आपल्याला पाणी जाणवलंच नव्हतं। त्याच्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी बघू शकता हे 4 ते 5 मेथड आपल्याला ह्या ठिकाणी पाणी आहे असे सिग्नल मिळत होतं आणि ह्या ठिकाणी एकदम अडचणीत पॉईंट आपल्याला मिळाला। तर त्या ठिकाणचं पाणी आता आपण शेतकरी पण आहेत ह्याच्या जागेवर, शेतकऱ्यांना पण विचारतो आपण, पण हे पॉईंट एकदम भयानक अडचणीत होता आणि 3 ते 4 प्रकारे आपण चेक केलेला पॉईंट आहे आणि सध्या पाऊस काळ झालेला नाही, जुलै महिना जवळपास चालू झालेला आहे आणि आजपर्यंत आणखीन पाऊस झालेलाच नाही। हे सगळं बोरचंच पाणी सोडलेलं आहे, पाऊस काळ झालेलाच नाही ह्या जागेवर, बघू शकता फुल पाणी झालेलं आहे एकदम फुल। त्या ठिकाणी आहे जुना बोर, जेणेकरून कसलाही चालत नाही। हे बोर आता कंटिन्यू असं चालतो, हे कंटिन्यू असं चालतं एकदम बोर। स्प्रिंकलरचा सेट आहे, स्प्रिंकलरचा पाईप आहे, कंटिन्यू असं चालतो आणि त्या ठिकाणी बोर आहे, या ठिकाणी बोर आहे आणि हे कंटिन्यू चालतो त्या ठिकाणी। सर जी बोर कधी घेतला होता? 2 महिने झाले। या इकडे वाटलं तर या अनिलराव, या अहो या इकडे थोडं मागल्या साईडला, राईट। सरजी तुमचं गाव, नाव आणि कुठल्या भागातला पॉईंट आहे थोडं सविस्तर डिटेलमध्ये सांगा। बोर कधी घेतला, कधी बघितलं, डिटेल बोरला पाणी किती लागलं आणि तुमचा पहिला काही बोर वगैरे आहे का, थोडं डिटेलमध्ये सांगा। आमचं गाव रुई रामेश्वर, माझं नाव कराड गणेश माणिकराव, राहणार रामेश्वर, तालुका जिल्हा लातूर। बोर 2 महिने झालं घेऊन असाच चालतंय, चालू केल्यापासून कंटिन्यू असाच चालतंय। पहिला बोर इथं पलीकडून होता त्याला पाणी नव्हतं, एक 200-300 फुटावरच 200 फुटावरच पहिला जुना बोर आहे, 450 फूट बोर होता ती। त्या बोरला 280 फुटाला पाणी लागलं आणि एकदम चांगलं पाणी चालतंय, कंटिन्यू मध्ये एवढं चालतं नंबर 1। म्हणजे त्या जुन्या बोरपेक्षा ह्या बोरमध्ये तुम्ही जुन्या बोरला पाणीच नाही ना, फेलच आहे ती, उगत चलत त्या बोरला पाणीच नाही, आता ह्यालाच आहे पाणी, जे बी आहे ते ह्यालाच बोरला पाणी आहे आणि कंटिन्यू असंच चालतंय। लाईट आल्यापासून लाईट जाईपर्यंत जसा बोर घेतलाय तसा ऑटोमॅटिक स्टार्टर आहे, ऑटोमॅटिक स्टार्टर लाईट आली की चालू होत आहे, वड्यात पाणी सोडून दिलेलं आहे। आजपर्यंत त्याचा वापर नव्हता, आता सोयाबीनला देऊन झालंय समजा। आणि ह्या भागात आणखीन पाऊस काळ झालेला, ह्या भागात अजून पाऊस काळ झालेला नाही, एकदम 4 बोट वली इतका पाऊस झाला, त्याच्यावर पेरणी झाली, धानं सुकायलेली सध्याची। म्हणजे एकंदरीत तुमच्या जुन्या बोरपेक्षा नसले तर जमा होता जुना बोर, पण त्याच्यापेक्षा नव्हतं फेलच होता, आता ह्याला पाणी चांगलं चालतं। आता आपल्या रुई रामेश्वर ह्या गावामध्ये 2 बोरचे पॉईंट दिलेले होते, आता सरांच्या इथं पहिला बोर होता, जेणेकरून तुम्ही बघू शकता एकदम कंटिन्यू असा पंप चालतंय कंटिन्यू, आणि हे पण
अनिल माणिकराव जाधवर. अच्छा, त्यांचा एक बोरचा पॉईंट दिलेला आहे आणि ह्यांचा पण त्याला पॉईंट पण चांगलं पाणी लागलेलं आहे, पण मी आणखी मोटर नाही टाकलेली. गावामध्ये 2 बोरचे पॉईंट झालेत, पण दोन्हीच्या दोन्ही नंबर एक झालेले. आज एक तिसरा बघितला. वा 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 वा. चालतंय. त्याच्यामुळे आम्हाला चांगलं जोगायला लागल्यामुळं ग्रामपंचायतचा बोर आज पॉईंट बघितलाय. त्याचा रिझल्ट येईल 2 दिवसात, मशीन लागणार. ओके. शेतकरी मित्रांनो, हे बघू शकता GR फ्रेश रिझल्टचा रिझल्ट एकदम जबरदस्त आहे आणि शेतकरी एकदम जबरदस्त समाधानी झालेले आहेत. ओके, चल. ओके.